कासेगावच्या महादेव वाघमारेचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला आहे असा आरोप करत लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे। कासेगाव येथील महादेव वाघमारेच्या मृत्यूस पोलीसच जबाबदार आहेत। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्याचा हकनाक मृत्यू ओढवलाय असा आरोप लहुजी शक्ती सेनेनं केला आहे। दुर्दैवी घटना अशी झाली, महादेव वाघमारे नावाच्या व्यक्तीचा कालच्या त्या कासेगावच्या प्रकरणामध्ये तसूभर देखील कुठल्याही प्रकारचं कारण नसताना त्याचं नाव जाणून बुजून त्या प्रकरणामध्ये गवण्यात आलं। नाव गवून त्याच्यावर लॉकअप मध्ये टाकण्यात आलं। लॉकअप मध्ये टाकून त्याच्याकडे त्या महादेव वाघमारेला अमानुषपणे पोटतिडकीनं एखाद्या दुष्कृत्याबद्दल एखादी भावना, एखादी सूड उठवण्याच्या माध्यमातून त्याच्यावर बेदम मारहाण पोलिसांकडून करण्यात आली। ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्या महादेव वाघमारेला मारहाण केलं त्या पोलिसांचं या ठिकाणी तात्काळ असं बडतर्फ करून त्यांच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी व अट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। आज तुम्ही या अशा अनुष्यपणाने मारहाण करता जो व्यक्ती या गुन्ह्यामध्ये नव्हता। ऍक्च्युअली ते जो मयत झालेला महादेव वाघमारे त्यांच्या पुतण्याचं भांडण होतं आणि त्या पुतण्याच्या भांडणामध्ये याचं नाव गवलं आणि त्यामुळे हा यांचं दुर्दैव मृत्यू झालाय। तर असं आमची लहुजी शक्ती सेनेची मागणी आहे की म्हणजे या प्रकरणामध्ये नसताना सुद्धा याच्यामध्ये त्या महादेव वाघमारेचं नाव घातलंय तर त्या पीआयला बडतर्फ केलं पाहिजे। जो तपास अधिकारी आहे ते तपासून त्यामध्ये नाव घातलं पाहिजे होतं, परंतु त्या पद्धतीने न करून या गुन्ह्यामध्ये नसताना त्याला आतमध्ये घातलं आणि ज्यावर सर्वात जास्त मारहाण केली तसेच चंदन शिवे त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करावी आणि अन्यथा आता लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं येत्या 4 ते 5 दिवसात आमरण उपोषण करावे। घटना पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथील झालेली त्याचं काय कारण नसताना राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासनानं नाव घालून त्या व्यक्तीला कुत्र्याला कमी पण त्याला जास्त मारलं। त्या मारहाणीमध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर आमची लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं एक प्रशासनाला विनंती आहे, ज्यात प्रशासनानं मारलं त्याच प्रशासनाला विनंती करतोय। बघा किती दुर्दैवी घटना आणि किती निंदनीय बाब आहे। ज्या प्रशासनाने मारले त्या प्रशासनाला आम्ही आज विनंती करतोय की बाबांनो आमच्यावर अन्याय झालेला आहे, ती घटना खरी आहे का खोटी आहे याचा तपास सीआयडी कडे देऊन त्या घटनेचा खरं काय आणि खोटं काय रूपांतर करून जे अधिकारी, पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, जे कोण अधिकारी आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावं। महादेव भोसले, बंडू बनसोडे, अनिल बनसोडे, रजनीकांत डोलारे, योगेश सोनवणे, तुकाराम गेजगे, हरी देडे, किरण क्षीरसागर, अजय सगर आदींनी संबंधित पोलिसांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। दरम्यान लहुजी शक्ती सेनेतर्फे पोलीस अधीक्षकांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं।